मतमोजणी प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक आहेत. खरं तर परभणी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मतमोजणीकडे सगळ्यांचं कल लागलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जय्यत अशा तयाऱ्या करण्यात आलेल्या आहे. वसंतराव नाईक मराठवाड्याचा कृषी विद्यापीठाचा हा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर आहे आणि या परिसरात आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर तयाऱ्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. परभणी लोकसभेचा विचार केला असता 34 उमेदवार तब्बल या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात आहे आणि सर्वांचे आता तकदीर या ठिकाणी मतमोजणी ईव्हीएम मध्ये कैद आहे. नेमकं मतदान प्रक्रिया कशी असणार आहे याविषयी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काही तास शिल्लक आहे, नेमकी कशी तयारी सुरू आहे आणि कशा पद्धतीने ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे? दिनांक 4 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात लोकसभेची 17 परभणी लोकसभा मतदारसंघाची मोजणी होणार आहे. ही मतमोजणी 6 विधानसभा मतदारसंघ निहाय होणार आहे. याची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी मिळून साधारण 700 अधिकारी कर्मचारी मायक्रो ऑब्झर्वर यांच्या नियुक्ती केलेली आहे. पोलीस विभागाने देखील पुरेसा बंदोबस्त ठेवलेला आहे. आमची सर्व तयारी झालेली आहे. 4 तारखेला सकाळी 8 वाजता प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर साधारण 8:30 वाजता प्रत्यक्ष टेबलवरती ईव्हीएम म्हणजे मतदान यंत्रामार्फत मतमोजणी सुरू होईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सर, नेमके किती राऊंड होणार आहे आणि एक विधानसभा वाईज कसं असणार आहे स्वरूप? आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 टेबल लावलेले आहेत. असे एकूण 84 टेबल आपण लावलेले आहेत आणि पोस्टल मतमोजणीसाठी देखील 14 टेबल आपण लावलेले आहेत आणि ETPPS स्कॅनिंगसाठी 6 टेबल लावलेले आहेत. तर असं हे सायमल्टेनियसली मतमोजणी सुरू होईल. मतदान केंद्राच्या अनुषंगाने काही मतदारसंघात 24 मतदानाच्या फेऱ्या होतील व काही ठिकाणी 31 फेऱ्या होतील. म्हणजे जास्तीत जास्त 31 फेऱ्या देखील आपल्या 17 परभणी लोकसभा मतदारसंघात होणार आहे आणि संध्याकाळी साधारण 5 वाजेच्या जवळपास अंतिम निकाल आपल्या हातात येऊ शकेल. कारण आपल्या उमेदवाराची संख्या ही 34 आहे, त्यामुळे मशीनवरती थोडासा वेळ लागू शकतो. सर, अनेक ठिकाणी असं पाहण्यात आलं की ज्या ठिकाणी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आहे तिथं CCTV वगैरे बंद झाल्याचा प्रकार आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी तसा काही प्रकार घडलाय का? 17 परभणी लोकसभा मतदारसंघात CCTV एकही दिवस एकही मिनिट बंद नव्हता. त्याचबरोबर आपले जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, मी स्वतः असेल, आमचे सर्व अधिकारी कंटिन्युअसली सतत या ठिकाणी भेटी देत होते. तसं लॉगबुक आम्ही मेंटेन केलेलं आहे. परभणी जिल्ह्यात किंवा परभणी लोकसभा मतदारसंघात CCTV बंद होणे किंवा असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि घडणार नाही याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. उद्यासाठी सज्ज आहे जिल्हा प्रशासन आता? बिलकुल. परवासाठी 4 तारखेसाठी आम्ही सज्ज आहोत. उद्या 3 तारखेला आम्ही सकाळपासून पुन्हा या ठिकाणी ड्राय रन घेणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष मतमोजणी कशी टाईपची होईल याचा ड्राय रन म्हणजे एक आम्ही अभिरूप स्वरूपामध्ये ते करणार आहोत. त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासन सज्ज आहे. थँक्यू. तर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते. सायंकाळी उशिरापर्यंत 5 वाजेपर्यंत या ठिकाणी निकाल पूर्णपणे लागणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तयाऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहे आणि उद्या मतमोजणीचा ड्राय रन या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून ठेवण्यात आलेला आहे. मात्र तुर्तास जिल्हा प्रशासन या ठिकाणी लोकसभा मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी पूर्ण सज्ज आहे आणि पूर्ण तयाऱ्या या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.